महाराष्ट्रासारख्या भूमीला जिथं पावसाचं वरदान आहे, आपल्याकडे असा कुठलाही देश नाही की इस्रायलपेक्षा कमी पाऊस पडतो. सगळीकडे प्रचंड पाऊस आहे. फक्त आपण टेक्नॉलॉजीला किंवा ज्ञान द्यायला कमी पडतो. मी महाराष्ट्रात 350 वर सभा केल्या, गावोगाव जाऊन सभा केल्या. 3000 ते 30,000 लोक आली सभेला. मी पहिला प्रश्न विचारतो की ती शेतकरी किती आहेत, आणि त्या कॅमेरामॅनला म्हणायचो स्टेजवरून फोटो काढ. तर सगळे 100% लोक शेतकरी असायचे, सगळे शेतकरी. मी दुसरा प्रश्न विचारायचो की किती लोकांनी माती तपासली त्यांच्या शेतातली, तर त्यातले साधारण 2% लोक, म्हणजे 3000 50 लोक हात वर करायचे की मी माती तपासली. त्यानंतर पुढचा प्रश्न, किती लोकांनी पाणी तपासले, एखादाच माणूस हात वर करायचा. आपण सगळे शेतकरी आहोत, पण आम्ही कधीच शिकवलं नाही तू माती तपास, पाणी तपास. मी म्हणतो तिथं की तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला अशाच पिवळ्या गोळ्या निळ्या गोळ्या देतो का? तो सांगतो ब्लड चेक करून ये, तुझ्या व्हिटॅमिन D12 कमी आहे का, B12 कमी आहे, जे कमी आहे ते तुला देतो. तसंच मातीचं आहे. माती उत्पन्न कधी देईल, जेव्हा तिचा तुम्ही अभ्यास कराल. आणि मातीच्या सरकारच्या सिस्टीम प्रमाणात 3 NPK आणि 6 मेजर न्यूट्रिएंट आपण तपासतो. 16 मायक्रोन्यूट्रिएंट पण तपासले पाहिजेत. पूर्वी फक्त हिमोग्लोबिन बघायची, HB किती आहे, आता D3 B12 सगळं बघतो आपण. तसंच शेतीचं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीची जर प्रगती करायची असेल, 2 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं असेल, तर आपल्याला शेतकऱ्यांची प्रगती बघितली पाहिजे. किती जण IT इंजिनियर होतील, किती माझ्याकडे हाऊसकीपिंग करतील, किती पत्रकार होतील,